बघा, बघितलं काय अवस्था आहे. स्मारकाच्या मागच्या साईडची अवस्था ही बदलागाव जाणार रस्ता आहे. आता आपण रमेशवाडीच्या चौकामध्ये उभे आहेत. बघा समोर तो डंपर आला, डंपरला पण स्लो करायला लागलेला आहे. बघा बदलापूर वेस्ट बाजारपेठेमध्ये एकच खड्डा आहे, पुढे साईबाबा हॉस्पिटलच्या बाजूलाच. ते रस्त्यांची राष्ट्रीय चालन झालं, इथं तर काय आपण बोलूच शकत नाही. आता आपण आलेलो आहे बदलापूर वेस्ट गांधी चौकामध्ये. बघू शकता हा रोड जातो स्टेशनला, हा जातो खरवायला आणि इकडे आता MIDC मध्ये. MIDC चा रोड आहे आपला हा. काय अवस्था आहे. आता आपण आहे ना आंबेडकर कंपनीच्या इथे उभे आहेत. बघ आता टायर बघा आता किती उडतील. टायर फ्लोर बघा बघा. JCB एवढं मोठं त्याची अवस्था अशी होते, तर बारीक गाड्यांच्या टायरची काय अवस्था होणार आहे. बघा 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 बघा. ही बघा रिक्षा कशी उडली बघा. थार आगे थार बघा कशी उडते थार. पण इको स्पोर्ट. आता आले बोलेरो, महिंद्रा बोलेरो. न्यू DP रोडचा आहे. कात्र आपलं जाणार घोरपडे चौकामध्ये जाणार रस्ता आहे हा. नाही इथे हा खड्डा आपल्याला बघायला भेटतो, हमेशा असतो. C कॉम्प्लेक्स बेलवली. आता आपण गणेश चौकामध्ये आहोत बदलापूर वेस्टच्या. बघू शकता समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. आणि इथनंच आपण आता व्हिडिओला सुरुवात करणार आहेत. बदलापुरातील जे खड्डे आहेत ना ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. ईस्ट आणि वेस्ट दोन्ही परिसरात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. मेन रोडचे दाखवणार आहेत. आतमध्ये गल्ली बोर्ड तर दाखवणार नाही. व्हिडिओ फक्त सामान्य नागरिकांचे असणारे सामान्य नागरिक समस्या मांडण्यासाठी ही व्हिडिओ फक्त प्रशासनाला पोहोचण्यासाठी व्हिडिओ बनवतो आपण. तर या व्हिडिओचा कोणी गैरसमज करून घेऊ नका. तर चला आता आपण सुरुवात इथं महाराजांचं स्मारक आहे, या बाजूचे खड्डे दाखवूनच करू. बघू शकता समोर महाराजांचं स्मारक उभं आहे. तर स्मारकाच्या मागच्या साईडची अवस्था ही बदलागाव जाणार रस्ता आहे. इथे बघू शकता किती खड्डे पडलेले आहेत. समोर येणारी गाडी आली का तुम्हाला मी दाखवतो इथे काय अवस्था होते ती. बघा समोर आता एक रिक्षा आलेली आहे. रिक्षा डायरेक्ट थांबायला लागते बघा. कार बघा, कारला आता खड्ड्यात गेली. आता परत समोरून एक रिक्षा, 2 रिक्षा आणि बस आले, त्या पण तिकडे साईडून गेलेले आहेत. कार पण तिकडे झाली. म्हणजे या साईडचा रस्ता तर काही वापर होतच नाही खड्ड्यांमध्ये, एवढं खड्डे पडले तिकडे. सर्व तिकडनं आता तर ही रिक्षा एक आलेली आता. बघू आता इकडनं कसं काय रिक्षाचं काय होतं ते. म्हणजे बघा बाईकवाला स्लो झाला बघा. काकाबा तिकडनं गेले. परत आता एक रिक्षा आलेली आहे. बघू शकता रिक्षा स्लो करायला लागलेली आहे इथे. आता आपण महाराजांच्या स्मारकाच्या समोर आलेलं आहे आणि बघू शकता समोरच किती मोठा खड्डा पडलेला दिसतो आपल्याला. त्याचबरोबर इथे साईडला बघा किती मोठे खड्डे. लोक इकडे साईडून गाड्या घेऊन जातात. इथली अशी अवस्था बघायला भेटते आपल्याला स्मारकाच्या समोरची. जे खड्डा आता आपण झूम केलेला बघू शकता ना, अंदाज येईल तुम्हाला खड्डा किती मोठा आहे तो. गाड्या इकडनं साईडून आली बघा, आपल्या बाजून गेल्या. आता आपण रमेशवाडीच्या चौकामध्ये उभे आहेत. समोर जो रस्ता जातोय ना सेंट अँथनी स्कूल आणि चर्च रोडला जाणारा रस्ता आहे. आणि जर इकडे आपण बघितलं तर हा रस्ता इकडे जातोय म्हात्रे गार्डन आणि साईबाबा मंदिर त्या साईडला जातोय. इकडचे खड्डे बघा, खड्डे किती सुंदर आहे तिकडे बघा. हे बघा किती खड्डे पडले मस्त की. हे बघा किती मोठा खड्डा आहे बघा. समोर तो डंपर आला, डंपरला पण स्लो करायला लागलेला आहे बघा. ही कार आली आता आपल्या इथे. ही अवस्था आहे रमेशवाडीतली समर्थ चौकामधली. बघू शकता तुम्ही काय अवस्था आहे. नागरिकांना किती त्रास होतो या गोष्टीचा. आता आपण रमेशवाडीच्या सिग्नलवरती आहेत. बघू शकता समोर बॅरेजला जाणारा रस्ता दिसतो आपल्याला. तर किती मोठे खड्डे पडलेले आहेत ते बघू शकता तुम्ही. किती मोठे खड्डे पडलेले आहेत बघा. तिकडे गाडी बघा खड्ड्यामध्ये स्लो झाली डायरेक्ट. रिक्षा पण बघू शकता स्लो झालेली. असे मोठे मोठे खड्डे आपल्याला बघायला भेटतात रमेशवाडीच्या सिग्नलवरती. आणि आता टेम्पररी इथे ग्रीट पावडर टाकलेली आहे त्यामुळे खड्डे बुजलेले आहेत. म्हणजे टेम्पररी आहे.
सिग्नलचा मेन रोड रस्ता आहे, तुम्ही गेट पॉवर टाकतो त्यापेक्षा रस्ते केले असेल चांगलं झालं असतं अजून, असा विषय आहे. बघू शकता किती गाड्या आल्या आहेत. बदलापूर वेस्ट बाजारपेठेमध्ये एकच खड्डा आहे, पण 10 खड्ड्यांच्या बरोबर आहे, त्याला बाकी खड्ड्यांची गरजच नाही. बघू शकता आता किती मोठा गाडी चालल्यावर समोर समजा आपल्याला अंदाज येईल किती मोठा खड्डा आहे हा बदलापूर वेस्ट बाजारपेठेमध्ये. बघू शकता समोर आराधना हॉटेल आहे, इकडे रेल्वे प्लॅटफॉर्म आहे. बघू शकता बस डेपोच्या पुढे साई कृपा हॉस्पिटलच्या बाजूलाच फ्लायओव्हरला जाणार रस्ता, त्या बाजूला रस्त्यांची अशी चालन झालं इथं, तर काय आपण बोलूच शकत नाही. चंद्रावरती आलो आहे का कशावर समजत नाही, कोणत्या ग्रहावर आलेलं आहे. एवढे खड्डे इथे बघायला भेटतात. गाड्या बघा किती मोठे खड्डे आहेत. त्याच्या गाड्या गेल्या झूम करून दाखवतो बघा. आता बघा अतिशय सुंदर असे खड्डे बघायला भेटतात आपल्याला. ही रिक्षा तर गेली अर्धी बुडली. पाणी असलं ते खड्डे ना समजून पण येत नाही किती मोठे खड्डे आहेत ना किती नाही. आता पाणी नाही म्हणून आता गाडी जाते पटकन हात जर दाबतात, पाणी असताना खूप अशी बेकार अवस्था होते त्या खड्ड्याची. बघा समोर साई कृपा हॉस्पिटल आहे आणि बाजूला आपल्या इकडं फ्लायओव्हर बाहेर भेटतो, तिथे ते खड्डे आहेत. आपण आता फ्लायओव्हर बदलापूर ईस्ट आणि वेस्टला जाणार रस्ता बघू शकता. या रस्त्याची अवस्था पूर्ण खराब झालेला आहे रस्ता. खड्डे बघा किती मोठे मोठे खड्डे आहेत दिसतात. ह्या साईडचा पट्टा तर गेला पूर्ण कामच तिकडचा. फ्लायओव्हर घेत आपण फ्लायओव्हर ईस्ट अँड वेस्ट बदलापूर ईस्ट वेस्ट. अरे खड्डे तर आपल्याला इथे पुढे बघायला भेटणार आहेत. खूप असे मोठे खड्डे आता बघायला भेटणार आहेत. बघू शकता हा खड्डा किती मोठा आहे हे बघा. अरे वा एक नंबर आ गया माझा. देखो देखो गाईस देखो ना, गाडी बघा आपली खड्ड्यातून चाललेली आहे. आता आपण आलेलो आहे बदलापूर ईस्ट गांधी चौकामध्ये. बघू शकता गांधी चौकातील हे खड्डे आहेत बघा. खड्ड्यात गाडी जातेच जाते. गांधी चौकातील हे खड्डे बघू शकता. आता गाडी नाही तुम्हाला झूम करून दाखवतो मी किती मोठे खड्डे आहेत. गांधी चौकातील आहेत. खरवळ जाणार रस्ता आहे हा. खरवळच्या रस्त्यावरती खड्डे बघू शकता आपण. हा रोड जातो स्टेशनला इकडे बघा. खड्डा किती मोठा आहे बघा. 4 व्हीलर आले बघा इकडे समोरच. हा रोड जातो स्टेशनला, हा जातो खरवळला आणि इकडे जातो MIDC मध्ये. असा रस्ता आहे हा बघा. टेम्पो आलेला टेम्पो बघा. टेम्पो कसा आलतो बघा. रिक्षा गेली साईडून. आता कारने खड्डा उडवला. आता आपण MIDC रस्त्यामध्ये आहेत. MIDC रस्त्याची आता अवस्था पण तीच चालू आहे. आपण फक्त आजचे जे मेन रोडचे महत्त्वाचे आहेत ना खड्डे ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय, बाकी कोणते नाही दाखवत. हे बघा MIDC रोड बदलापूरचा हे रस्ता. इथं रस्ताच खचलेला आहे, या साईडून गेलेला आहे. आणि घरी कसं आता इथं होणार आहे आपल्याला बघू शकताय. घरी कसं आपल्याला इथे बघायला भेटते. हे बघा खड्डे बघा. MIDCचा रोड आहे आपला हा. काय अवस्था आहे अवस्था बघा. इकडे पाणी बघितलं असते. अशी अवस्था आपली करून ठेवली रस्त्यांची. आता आपण महानगर गॅसच्या इथं पाहिलेलं आहे बदलापूर MIDC मध्ये. इथं पाण्याचा निचरा करावा घेतलाय. त्या साईडला पाणी बघा. रोडला किती पाणी साचलेलं आहे मग बघू शकता. रोडच्या तर एक साईडचा रस्ता पूर्ण बंद झालेला आहे पाण्यामध्ये. पूर्ण पाणी रोडला आलेलं आहे. इकडे JCB लावून
खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे महानगर गॅसच्या इथे MIDC मध्ये बघू शकता. तिकडं पूर्ण रस्ता पाण्यामध्ये गेला आहे, जलमय झाले, जलमय पाणी. अशी अवस्था आपल्याला बघायला भेटते कोल्हापूर. किती मोठी गाडी आली बघा, ती मग स्लो झाली बघा. काय बोलणार आता आपण या गोष्टीला, कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. समोर महानगर गॅस दिसते आपल्याला MIDC रोडमध्ये. पाण्याची टाकीच्या इथला रस्ता हा बघा, किती मोठे खड्डे बघा इथे. पाण्याची टाकी समोर दिसते आपल्याला, पाण्याची टाकी. आता आपण आहे ना आंबेडकर कमानीच्या इथे उभे आहेत, बघू शकता. आंबेडकर कमानीच्या इथले खड्डे येते, गाड्या डायरेक्ट स्लो होतात. बघा किती मोठी गाडी आलेली आता ही. टायर बघा किती मोठे आहेत आणि खड्डा किती आपटले बघा. आंबेडकर कमानीच्या इथे शिरगामी रस्ता जातोय मोहन पाम रोडला, त्या साईडचा आहे रस्ता. इथे या गोष्टी आपल्याला बघायला भेटतात. गाड्या समोर आहे. तुम्हाला अजून एक रस्ता मी झूम करून दाखवतोय. खड्डा खड्डा बघा, खड्डा डायरेक्ट बाईकवाल्यानं डायरेक्ट पडेल. कार गेली किती मोठं खड्डा बघा. अजून एक खड्डा आहे इथे, पण हा बाउंड्रीच्या बाहेरच आहे बघा. हा बाउंड्रीच्या बाहेरच आहे, त्यामुळे तो ग्राह्य धरला जाणार नाही ना, असा विषय. तर तिकडचा खड्डा बघा, रिक्षा बघा, काय मस्त मस्त खड्डे बघायला भेटतात आपल्याला इथे. व्हेरी नाईस. आता रिक्षा आले परत एक, बघू आता ती कोणत्या साईडून जाते. 2 रिक्षा आहेत, ती गेली, ते कोपऱ्यातून गेली तिकडनं. आता ही तर इकडं फिरली वाटते. खूप सारे असे खड्डे आपल्याला बघायला भेटतात इथे. तिथंच पुढे तर हा खड्डा तर बघा किती मोठा आहे. रिक्षा साईडला लागली बघा, पण गाडी गेली आता खड्ड्यातून. हे बघा आंबेडकर कमानीपासून तिथंच बाजूलाच म्हणजे दिसतो आपल्याला. टेक्सटाईल मार्केटचं लागलेलं आहे ना त्या बाजूलाच. बस आलेली आहे, बस साईडला लागली आता. बघू शकता ही रिक्षा आता साईडला आली. किंवा बस बघा कुठनं गेली बघा, किती मोठा खड्डा आहे हा. खड्ड्यात खड्डे आहेत भरपूर. JCB आला आता. आता टायर बघा आता किती उडतील, डायरेक्ट स्लो बघा. बघा JCB एवढं मोठं, त्याची अवस्था अशी होते, तर बारीक गाड्यांच्या टायरची काय अवस्था होणार आहे. परत आता विषय गाडी येईल आता आपल्याला एक बघायला भेटेल इथे. रिक्षा आली बघा, रिक्षा किती फिरवली बघा. काय पर्याय नाही, फक्त एक टायर गेला तरी पण. खूप अशी बेकार अवस्था आपल्याला इथे बघायला भेटते. आमचं एक आले ना, आपटा रिक्षा तिकडे साईडला गेली बघा. मॅडम आल्यात, मॅडमची लेडीज आहे. बस बघ कुठनं घेतली, साईडून टाकली डायरेक्ट तिकडनं, त्या रोडची डायरेक्ट. स्वतःला ट्रेन बघायला भेटतात आपल्याला इथे. मला इथनं आपण निघावं, कारण की आपल्यामुळे इथं जास्त ट्रॅफिक नको व्हायला. ट्रॅफिक म्हणजे आपण साईडला आहेत, पण कसं आहे जास्त चुकवण्यासाठी लोक येतात साईडला. खड्डा खूप मोठा आहे. रिक्षा कशी उडली बघा, त्या रिक्षा उडली ती. तर बेकार असे खड्डे आहेत. चला इथं गाड्या चालूच राहतील, आपण आता निघा. बघू आता ही गाडी बघा, थार आगे थार बघा कशी उडते थार. पण
इको स्पोर्ट. आता आले बोलेरो, महिंद्रा बोलेरो. भारी 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 एक नंबर असते हो. रिक्षा गेली खड्ड्यात, रिक्षा अडकली आता. चला इथं पुढे जाऊ आता बघायला. हा रस्ता आहे बदलापूर रजिस्ट्रेशन ऑफिसच्या इकडे जाणार. मग इकडे आतमध्ये रजिस्ट्रेशन ऑफिसचा रस्ता जातो हा. इथंच बघा समोर स्पर्श हॉस्पिटल पण दिसतो आपल्याला. पण इथं आता काय केलेलं आहे, दगडी आणि माती टाकून बुजवलेलं आहे. दगडी आणि माती बघायला भेटते आपल्याला. इथं खूप म्हणजे खूप मोठे खड्डे होते. इथे गाडी चालवा खूप त्रास होत होता, पण आता इथे बुजवलेले आहेत. हा खड्डा तर ना 12 महिने असतो बघा. हा नेहमी बघतो ना आपण, हा खड्डा इथं असतो. हा खड्डा कुठला आहे माहीत आहे का? न्यू डुपी रोडचा खड्डा आहे हा. समोर आपल्याला हॉटेल पंगत बघायला भेटतो इथं पुढे गेलो का. काय बोलायचं खड्ड्याबद्दल तुम्ही सांगा आता. बघा समोर लँडमार्क दाखवतो, टॉवरचा लँडमार्क आहे. न्यू डुपी रोडचा आहे. कात्रापूर जाणार घोरपडे चौकामध्ये जाणार रस्ता हा. नाही इथे हा खड्डा आपल्याला बघायला भेटतो. हमेशा असतो, कधी 12 महिने इथं पण असतो. इथं कधी बुजवला जात नाही काय ना खड्डा. पाहू शकता हा ना ईस्ट वेस्टला जो भोगता आहे ना बेलोलीचा, तर भोगद्याच्या इथं बाजूला पण आहे मार्गे. तिथला खड्डा आहे. गाडी आली बघा. बाईकचा टायर अडकला बघा त्यामध्ये. बघा बघितलं काय अवस्था आहे. हा आहे बेलवलीचा सिग्नल. पवार कॉम्प्लेक्स आहे. इथं समोर पवार कॉम्प्लेक्स आहे आणि तिथं पण तेच बघा खड्डे बघा. खतरनाक खड्डे व्हायला भेटतात. बघू शकता तिथं म्हणजे अवस्था आहे. समोर पवार कॉम्प्लेक्स नाही, सॉरी, समोर आपल्याला तो श्री कॉम्प्लेक्स बघायला भेटतोय. श्री कॉम्प्लेक्सच्या समोरच आहे खड्डे बघा. श्री कॉम्प्लेक्स बेलवली. मस्त मस्त खड्डे बघायला भेटतात आपल्याला इथे पण. काय वाटतं बदलापूरकरांना. आता आपण गणेश चौकामध्ये आहोत बदलापूर वेस्टच्या. गणेश चौकातील खड्ड्यांची पण अवस्था बघू शकता. खड्डे किती झाले तिथे पण. पाणी नाही त्यामुळे खड्डे केवढे जास्त वाटून दिसत नाही आता ते. म्हणजे काही खड्डे जास्त वाटत नाही कारण की पाणी नाही आहे पट्ट्या भागामध्ये. आता पाऊस पडलेला नाही आणि बघ खड्डे दाखवतो तुम्हाला मी. बघा इकडे आहे ना, तिकडे पण असं ना भरपूर मोठा खड्डा आहे. गाड्या एकदा येतात तेव्हा समजून येत नाही. बघ इकडे पण गणेश चौक आहे हा बदलापूर वेस्ट. दत्त चौकातून आपण राईट मारला का शांतीनगरला जाणारा रस्ता आहे, त्या रस्त्याला तिथला हा रोड आहे. तर मंडळी हे होते बदलापुरातील आपले छोटेसे खड्डे. जास्त मोठे खड्डे नाहीत आपल्या बदलापूरमध्ये, छोटेसे खड्डे होते. तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि आपण या व्हिडिओ फक्त बदलापूरच्या मेन रोडच्याच बनवलेल्या आहेत. आतमधल्या गली बोलातल्या अजून काय बनवलेलं नाहीत. आतमध्ये रोड तिकडे काय बनवले नाहीत. तर या व्हिडिओला तुमचा चांगला रिस्पॉन्स भेटला तर आतमधल्या पण गल्ली बोलाचा व्हिडिओ पण आपण बनवू. आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तर तुम्ही आपलं चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉनचं बटन पण दाबा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.